मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा अशी मागणी राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. काँग्रेसच्या एका आमदाराने केलेल्या या विधानावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि आता स्वतः शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसलाच यावरून चांगलं सुनावलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव सीमावादावरून कर्नाटक सरकारमधील काँग्रेस आमदाराने हे धक्कादायक विधान केलंय. काँग्रेसच्या आमदाराने बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचं असेल तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा अशी मागणी केली आहे. तसंच बेळगावमधील लोकांनी मुंबई विधानसभेत प्रतिनिधित्व केलं असल्याने मुंबईवर आमचा हक्क आहे असंही विधान या काँग्रेसच्या आमदाराने केलंय. काँग्रेस आमदारांनी केलेल्या या मागणीचा सीमा भागातून निषेध केला जातोय, तर दुसरीकडे आता सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषकांच्या महामेळाव्यावरून कर्नाटक सरकारने दडपशाही चालवली होती. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बेळगावला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा अशी मागणी केली होती, ज्यावर आता अथनी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी बेळगावसह मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी सुद्धा सौदी यांनी या प्रकारची मागणी केली होती, मात्र आता केलेल्या विधानामुळे वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. नेमकं लक्ष्मण सवदी काय म्हणाले ते आधी आपण पाहूया. महाराष्ट्रातील एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा असं वक्तव्य केलं. माध्यमांना मी महाराष्ट्र संबंधित नेत्याची मती भ्रष्ट झाली असं स्पष्टपणे सांगितलं. जर कर्नाटकचा अविभाज्य अंग असलेलं बेळगाव सीमाभाग हा केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करायचं असेल तर मुंबई सुद्धा केंद्रशासित करा. आमचे पूर्वज मुंबईत वास्तव्यात होते, त्यामुळे मुंबईवर आमचाही अधिकार आहे. पूर्वी बेळगावसह अन्य 6 जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. आधी मुंबई केंद्रशासित केली जावी आणि मग तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा. महाराष्ट्राला बेळगाव हवं असेल तर त्या बदल्यात आमच्या पूर्वजांनी राज्य केलेली मुंबई कर्नाटकला द्या. त्यामुळे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा असं विधान लक्ष्मण सवदी यांनी कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनामध्ये केले. दरम्यान यापूर्वी याबाबत आदित्य ठाकरेंनी काय मागणी केली होती तेही आपण पाहूया. आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या या अन्यायाचा आम्ही तीव्र निषेध करतो. बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच. माझ्या कर्नाटकातल्या सरकारला आवाहन आहे की त्यांनी मराठी माणसांवरचा हा अन्याय तातडीने थांबवावा. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठं काहीही नाही आणि केंद्र सरकारकडे देखील आम्ही ही मागणी करतो, हा सर्व विवादित भाग तातडीने केंद्रशासित करावा. दरम्यान या प्रकरणामध्ये आता लक्ष्मण सवदी यांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हाच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा यावरून चक्क काँग्रेसची कान उघडणी करत एक विधान केले. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया. मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. काँग्रेस असो वा भाजपा, कोणताही पक्ष असो, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अजिबात खपवून घेणार नाही. मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवलंय. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाहीये. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला. दरम्यान या एकूण वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात नागपूरमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उमटणार का हे येत्या काळातच कळेल. याविषयीचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.